नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या नोट्स अँड नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत नॅपकिन हँगर, जे अतिशय सोप्या पद्धतीने मी बनवलेले आहेत. तर चला सुरुवात करूया. मी अशी छोटीशी रिंग घेतलेली आहेत. हे 4 मीटरचा एक दोरा आहे, त्याला डबल करून घेतलेला आहे आणि 4 दोरे आपण पहिले टाकणार आहोत. इथे मी 4 मीटरचे असे 4 दोरे घेतलेले आहेत, ते या रिंगमध्ये टाकलेले आहेत. एका साईडची डिझाईन करत आहे, म्हणजे अशी आणि अशी. तर आपण एका साईडची पहिले डिझाईन करून घेत आहोत. तर सगळ्यात पहिले हे सेंटरचे जे 2 दोरे दिसतात त्याच्यात आपल्याला एक मणी टाकायचा आहे. दोरा घ्यायचा, मधून घेऊन बाहेरून त्याच्यामध्ये टाकायचा, असा आत घ्यायचा, मग बाहेरून त्याच्यामध्ये तो टाकून द्यायचा. ह्या दोऱ्यात पण हे 2 दोरे टाकून घ्यायचे, सेम त्याच डिझाईनने. आता हे दोऱ्यात इकडचे सगळे दोरे टाकून घ्यायचे, असं बाहेरून घ्यायचा आणि त्यात हा दोरा टाकायचा. पण चांगले पॅक घ्यायचे हे दोरे, कारण आपली फिनिशिंग ही नंतर चांगली दिसेल. सेम ह्या दोऱ्यात हे सगळे दोरे टाकून घ्यायचे. आता हा दोरा घ्यायचा आणि हे 2 दोरे याच्यात टाकायचे, कारण सेम इकडची डिझाईन अशी इकडं दिसायला पाहिजे. सेम अशी डिझाईन खाली टाकत जायची इथं. तर इथे अशी आपली डिझाईन तयार होत आलेली आहे एका साईडची. आता ही शेवटची डिझाईन आहे. हे इथे आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे. तर इथे मी अशी एका साईडची डिझाईन तयार केलेली आहेत आणि आपल्याला दुसऱ्या साईडची पण डिझाईन तयार करायची आहेत सेम याच पद्धतीने. इथे मी 4 मीटरचे असे 4 दोरे टाकलेले आहेत. तर सेम डिझाईन इकडच्या बाजूने आपण तयार करून घेऊया. तर मंडळी, इथे बघू शकता असे आपले दोन्ही साईडचे असे मायक्रमचे वेव्ही पॅटर्न तयार झालेले आहेत. दोन्ही साईडचे डिझाईन आपण तयार केलेली आहे. आता आपण इथे एक मीडियम साईजची स्टिक घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे 4 दोरे त्यात आपण टाकणार आहोत. हे सेंटरचे 4 दोरे आणि हे सेंटरचे 4, हे बाजूचे जे 2 दोरे ते कट करून मागे चिपकवणार आहोत. तर चला आपण स्टिकमध्ये दोरे टाकून घेऊयात. आतून घेऊन हा दोरा बाहेरून घ्यायचा आणि असा मधून आतमध्ये टाकायचा आणि असं पॅक करायचं त्याला. आणि पुन्हा सेम बाहेरून घेऊन आतून टाकायचा.
इथे आपला हा दोरा पॅक झालेला आहे. आता सेम दुसराही तसंच करायचा, खालून घ्यायचा, वरतून घ्यायचा आणि आतमध्ये टाकायचा. इथे एक स्क्वेअर नॉट करायची आपल्याला, जेणेकरून ती स्टिक अशी पॅक राहील. सेम इकडे ह्याच पद्धतीने करायचं. तर इथे दोन्ही साईडने आपण अशी स्टिक पॅक करून घेतलेली आहेत. आता इथे आपल्याला खाली असे 2-2 गोंडे करायचे आहेत. तर इथे मी असे छोटे छोटे 7-8 असे दोरे घेतलेले आहेत, एवढ्या साईजचे. आता ते कसे करायचे आपण बघूया. हे इकडचा एक दोरा सोडून द्यायचा आणि हे दोरे असे मध्यभागी ठेवायचे. इकडनं पण सेम डिस्टन्स, खाली पण सेम डिस्टन्स ठेवायचं. आणि हा दोरा घ्यायचा आणि इथे एक अशी गाठ मारून द्यायची दोन्ही दोऱ्यांची. अशी गाठ मारायची, मी डबल मारते ती. तर इथे अशी मी गाठण बांधून हे तयार झालेले आहेत. आता इथे वरतून आपल्याला असं पॅक करून घ्यायचं. इथे मी थोडासा मोठा दोरा घेतलेला आहे आणि तो असा करून असं इकडे टाकायचा आणि हा असा मधून ओढायचा, म्हणजे हा इथे असा पॅक होईल. जेवढे आपल्याला साईज पाहिजे खाली तेवढे आपण हे दोरे कट करून घ्यायचे. इकडेही त्याच पद्धतीने करायचं आहे. तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता, असं सुंदर असं आपलं नॅपकिन होल्डर मायक्रॉनपासून तयार झालेलं आहे. आणि फक्त या रिंगला आपल्याला डिझाईन बाकी आहे. तर इथे आपल्याला ह्या रिंगला डिझाईन करून घ्यायची आहे. तर इथे मी हे दोरा पॅक करून घेतली पहिले आणि फक्त आपल्याला हा दोरा घ्यायचा, मधून टाकून वरतून बाहेरून काढायचा आणि असा मध्ये घ्यायचा, परत खालून टाकायचा, वरतून घ्यायचा आणि असं मधून काढायचं. सेम असंच करत जायचं, मधून टाकायचा, वरतून काढायचा आणि असं याच्यामध्ये टाकायचं. सेम पूर्ण रिंगला असंच करत जायचं. तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता, आपलं असं छान असं नॅपकिन होल्डर तयार झालेलं आहे. तिथे मी एक नॅपकिन ठेवलं तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तुम्ही फिनिशिंगसुद्धा बघू शकता की किती सुंदर आलेली आहे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.